नमस्कार, दीपक पळसुले, एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या अवघा देश हा रामनामाचा गुंजारव करतोय। अयोध्या नगरी सजलेली आहे। अयोध्येमध्ये रंगरंगोटी, त्यासोबतच रांगोळ्यांचा सडा असे विविध पद्धतीने आपल्याला ही अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ अयोध्या नगरी नव्हे तर अखंड भारतवर्षामध्ये सध्या रामनामाचा जप, रामनामाबद्दल अनुष्ठान आणि याच धार्मिक होमहवन असे विविध कार्यक्रम सध्या केले जात आहेत। पण यासोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत, जे की राम मंदिर निर्माण होताना, राम मंदिर साकार होताना विविध प्रश्न हे समाज माध्यमांवर त्यासोबतच विविध माध्यमातून उपस्थित केले जात आहेत। आणि अर्थातच हे प्रश्न जे आहेत ते तुमचेच, आणि ह्या प्रश्नांची जर उत्तरे जाणून घ्यायची असतील तर अर्थात तितकीच अधिकारी व्यक्ती आपल्याला लागणार आहे। आणि शंकराचार्यांच्या शिवाय दुसरी अधिकारी व्यक्ती ही कोण असू शकते? अर्थात आपण याबद्दलच जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती यांच्याकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। आपण आलेलो आहोत करवीर पीठामध्ये कोल्हापूरला। स्वामीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। तब्बल 500 वर्षानंतर, छोटा कालखंड नाही, 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष नाही, तब्बल 500 वर्षानंतर आपला रामराया पुन्हा अयोध्येमध्ये विराजमान होतोय। त्याची या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतीये। काय आपल्या भावना आहेत? जर भावनाच व्यक्त करायच्या असतील तर याच्या इतका आनंदाचा क्षण नाही। दुसऱ्या व्ह्यूनं बघितलं तर काय आहे की 500 वर्ष नाही असं आपण म्हणता, पण तो सगुणात नाही, निर्गुणातनं तिथंच आहे। तो सगळीकडे व्याप्त असल्यामुळं वेगळं काही त्याच्याबद्दल सांगायचं काम नाही। फक्त आता तो पुन्हा सगुण उपासनेमध्ये व्यक्त होत आहे। अव्यक्तातून व्यक्तामध्ये येतोय। अजन्म असणारा जन्माला येतो, अशी ही आजची अवस्था आहे। आनंदाचा क्षण आहे। सगळ्यांनी हा आनंदानं साजरा केलाच पाहिजे। आणि आनंद साजरा करत असताना प्रत्येकाने आनंदाचं रूप विकृती नसणारं असावं एवढं पाहावं। आपला सनातन वैदिक धर्म, विशेष करून आम्ही वैदिक धर्म एवढा करता म्हणतो की प्रभू रामचंद्रांच्या काळात वेदाचं उत्थान झालेलंच होतं। तर वेदाचं वैशिष्ट्य काय आहे? वेद हे सर्व भूत हिते रता आहा, सगळ्या प्राणीमात्रांच्यासाठी हे कल्याणाकरता, सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणाकरता म्हणून झटतायत, केवळ माणसासाठी सुद्धा नव्हे। अशा ह्या प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठल्याही तऱ्हेनं वेदाचं उल्लंघन केलेलं नाही। कारण वेद हेच आपल्याला धर्म दाखवतात। धर्माची उत्पत्ती कशातून झालेली आहे? वेदातून झालेली आहे। पण त्याच्याही पलीकडं पाहिलं तर विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये येतंय आचार प्रभवो धर्म। हा आचरणातून प्रभाव, अनेक वर्षाचं ऋषीमुनींनी अवलोकन केलं आणि त्याच्यातून धर्माची निर्मिती केली। धर्माची व्याख्या जर करत असताना पाहिलं तर जो मनुष्याला सुख देण्याकरता निर्माण झालेला आहे, सगळ्या जीवांना, मनुष्याला असं न म्हणता सगळ्या जीवांना सुख देण्यासाठी आहे तो धर्म आहे। आणि दुसरं त्याचं आणखीन प्रयोजन जर काय असेल तर दुःखाचं निवारण करणं हेही धर्माचंच काम आहे। पण हे सगळे म्हणजे हा मुद्दा जरी असला तरी अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांच्याकडनं राम मंदिर जे उभारलं जातंय, जे साकारलं गेलेलं आहे, आता जे पूर्णत्वास येतंय, त्याच्यामध्ये कलशारोपण हे राहिलेलं आहे, गर्भगृहाचं काम झालेलं आहे, जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। पण मग आपलं जे मंदिरशास्त्र आहे ते नेमकं काय सांगतं? कारण की एका शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे की अपुऱ्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होत नाही। तर याकडे नेमकं कसं बघायचं? लोकांचा हा प्रश्न असा आहे की प्राणप्रतिष्ठा नेमकी कधी होते, केव्हा होते? थोडंसं सांगायचं झालं तर हा श्रद्धेचा प्रश्न आहे। गीतेच्या 17व्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय अश्रद्धया होतं दत्तम तपस्तप्तं कृतंजयत असद इत्युच्यते पार्थ नचतत प्रेत्य नो ह्य। त्यामुळं ज्यांची श्रद्धाच नाही त्यांनी ह्याच्यावर मत काही व्यक्त केलं तर त्याच्याबद्दल काही बघायचं कारणच नाही। कारण श्रद्धेनं हा जो सगळा देवधर्माचा विषय आहे, हा सगळा पूर्ण श्रद्धेवर अवलंबून आहे। रामरायामध्ये आता रामराया इथं तिथं आपण एक मूर्ती बसवलेली आहे। खरं तर आपलं धर्मशास्त्र काय सांगतं? ती मूर्ती म्हणजे आहे का ते? राम म्हणजे तो मूर्ती केवळ आहे का? पण आपल्याला उपासनेला काहीतरी आवश्यक आहे म्हणून ती रामरायाची मूर्ती ठेवायची, पण त्याच्याही मागचं आपल्याला बघता आलं पाहिजे। हे आपल्या धर्माचं खरं मुख्य तत्व आहे, ते बघणं। आपण सूर्याला बघतो, पण सूर्याला बघितलं तर सूर्यालाही प्रकाश देणारा कोण आहे?
आपण बोलत असतो, पण आपण बोलत असताना आम्हाला बोलवणारा कोण आहे, काय बोललो म्हणण्यापेक्षा काही बोलवणारा कोण आहे हे जाणणं महत्त्वाचं असतं. तसं ह्या सगुण मूर्तीच्या मागं निर्गुण निराकार असणारं कोण आहे हे जाणण्याकरता खरं तर मंदिरांची निर्मिती आहे. मंदिर सामाजिक मंदिरांची निर्मिती कशासाठी आहे? एक विषय पाहिला, घरात प्रत्येकाचा देव आहेत की नाही, बरोबर. मग घरात केलेली उपासना आपल्याला फळ देणारी आहे की नाही, मग ही फळ देणारी असताना सुद्धा सार्वजनिक मंदिराची जी निर्मिती केली गेलेली आहे त्याचं कारण एक आहे की अशा मंदिरांच्या निर्मितीमध्ये प्रत्येकाचे आर्थिक असतील, शारीरिक असतील, मानसिक बौद्धिक कष्ट असतील, हे कष्ट त्याच्यामध्ये आलेले असतात. आणि एक शास्त्राचा नियम आहे, कर्ता कारयिता चैव प्रेरकस्तु अनुमोदकः सर्वे समफल भागिनः. सगळ्यांना एकसारखं फळ मिळतं. हे मंदिर निर्माण करत असताना जे जे काही त्याच्यामध्ये द्रव्य देतात, शारीरिक कष्ट करतात, या सगळ्यांना त्याच्यातून समाधानाची वृत्ती निर्माण व्हावी हा मुख्य हेतू आहे. आणि समाधान तेव्हाच निर्माण होतं की जेव्हा आपल्या पदरचं पाप निघून जातं. मंदिराचा हेतू सांगत असताना, मंदिर निर्मितीचा हेतू सांगत असताना पहिल्यांदा जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार सांगितलेला आहे. ती जर नसेल तर मग नवीन मंदिराची निर्मिती सांगितलेली आहे. हे जुनं मंदिर आहेच आहे, आता त्याची फक्त काय झालेलं आहे, पुनरुज्जीवन झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पुनरुज्जीवन कोणी केलं हो? आता आपल्या 500 वर्षापूर्वी तुम्ही गणना करताय, आता ते व्हायला लागलं, हे मोदी सरकार करत आहे, मोदी साहेब करतायत म्हणा, हे करतायत बरोबर आहे. पण पहिलं अयोध्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे आपला अवतार समाप्त करत होते त्यावेळेला सगळे अयोध्यावासियांना घेऊन ते निघून गेलेले आहेत. अयोध्या ओसाड पडलेली आहे. त्यावेळेला अयोध्येची जी ग्रामदैवता आहे तिनं तक्रार केली की आता माझ्याकडं का कोण बघणार, मला नैवेद्य पाणी कोण करणार. त्याच्यासाठी म्हणून मग नंतर कुशाला सांगितलं गेलेलं आहे की तू अयोध्येचा कारभार पहा. आणि मग कुशाने येऊन पहिल्यांदा त्या अयोध्या नगरीचा जीर्णोद्धार केलेला आहे. पहिला जीर्णोद्धार हा कुश रामांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी केलेला आहे. आपण हे विसरतोच आहे खरं तर. आम्ही मोदी सरकार करता, ठीक आहे ना, सरकार करतं हे बरोबर आहे, पण त्याच्या आधी कोणी केलं, त्याची भूमिका काय होती, कशासाठी त्यांनी केलं, हेही पाहणं आवश्यक आहे ना. त्या देवीसाठी, ग्रामदैवत जे आहे त्या देवीसाठी हे केलं गेलेलं आहे. तसं आज मितीला आता देवतांच्या दृष्टीनं बघायला गेलं किंवा माणसांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर सगळं स्वतःच्या स्वास्थ्यासाठी हे सगळी निर्मिती आहे प्रत्येक जणाच्या. पण आता तुम्ही खरं बोलताना मोदी सरकारचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न विचारावा असं वाटतोय की धर्मसत्ता आणि आत्ता असलेली पूर्वी राजसत्ता आणि आत्ता असलेली लोकसत्ता, पूर्वी ते एकत्र नांदल्याची अनेक उदाहरणं आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये असे काही गोष्टी घडलेल्या आहेत का की जेणेकरून इतर जे कोणी शंकराचार्य आहेत की ते कदाचित या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जात नसावेत, किंवा याबाबत आपलं मत काय? एक तर काय आहे की ह्या भांडणामध्ये आम्ही पडणं योग्य नाही आहे मुळामध्ये. पण असं आहे की शंकराचार्य का जात नाहीत? आज बहुतेक सगळ्या शंकराचार्य हे वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. या वृद्धत्वाकडे, उदाहरणार्थ आमचंच घ्यायचं झालं तर आम्ही आज 74ला आलो. आज आम्हाला जर 2 तास मांडीवर बसा म्हटलं तर होत आहे का? आम्हाला आमचं स्वतःचं जे अन्य करायचं आहे तेही जर आता खुर्चीवर बसून करायची पाळी येते तर तिथं आम्ही बसू शकणार आहोत का? 2-2 किलोमीटर चालू शकणार आहोत का? तिथलं पेयजल आम्हाला चालणार आहे का पथ्याच्या दृष्टीनं विचार केला तर? मग हे शक्य नाही म्हणून आम्ही लोक जात नाही. पण ह्याचाच जर विचार केला तर ह्याची सुरुवातीला आमचेच गुरुस्वामी याच्यामध्ये सक्रिय सहभागानं होते. अच्छा. हां, ज्या वेळेला पहिल्यांदा विटाच्या पूजनासाठी राम मंदिराच्या विटा आल्या त्याही वेळेला आमच्या गुरुस्वामींनी भरपूर भ्रमण केलेलं आहे विटा पूजनाकरता. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला ती इमारत म्हणजे रामाचं पूर्वापार आलेलं घर नूतनीकरणाकरता जीर्णोद्धारासाठी काढलं त्यावेळेला पहिला जो त्याच्यावर घाव घणाचा बसला तो आमच्या गुरु महाराजांच्या उपस्थितीत बसलेला आहे. आणि ती इमारत काही अंशी पडल्यानंतर तिथल्याच SP नं आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता या रस्त्यानं जाऊ नका, तुम्ही काशी मार्गे जावा परत. मग आम्ही काशी मार्गे परत आलेले आहे इथं. म्हणजे आमचा सहभाग नाही का? आज आता इथं आपल्याला जे चित्र दिसतंय हे रामाचंच चित्र आहे खरं तर, पण त्यावेळेला ते पूर्णत्वाला जात नव्हतं म्हणून आम्ही त्याला फक्त शंकराचा आकार देऊन घेतला.
चेहऱ्यावरून आपल्याला जाणवेल की ते नक्की रामाचं आहे म्हणून. पण मग तरी अनेक नेत्यांकडून किंवा काही मंडळींकडून, काही विचारवंतांकडून असे प्रश्न उपस्थित केले जातात की राम मंदिरासाठी किंवा धर्मप्रचारामध्ये शंकराचार्यांची भूमिका काय, हा प्रश्न आजही उपस्थित केला जातो. शंकराचार्यांची मुख्य भूमिका जी आहे ती खरा धर्म सांगणं, धर्माचा प्रचार करणं किंवा धर्म वाढवणं नाही. सनातन वैदिक धर्म हा जन्मानंच प्राप्त झालेला असतो. बाकीच्या इतर धर्माला काही ना काहीतरी कृती कराव्या लागतात. जसं सुनता करावा लागतो, बाप्तिस्मा घ्यावा लागतो, तसं ह्या धर्माला काही करायला लागत नाही. जन्मजात तो येत असतो. त्यामुळे तो प्रश्नच इथे विचारात घेण्यासारखा येत नाही. असा हा जो धर्म आहे, ह्या धर्मात बाकीचं कोण काय बोलतं याच्यापेक्षा धर्म काय सांगतो हे बघणं महत्वाचं नाही का? बरोबर. लोक दोन्ही बाजूला बोलणारे आहेत, कारण हे द्वैती जग आहे. एखादी गोष्ट एखाद्याला चांगली वाटली तर दुसऱ्याला वाटेलच असं नाही ना. आणि एकच गोष्ट जर सगळ्यांना चांगली वाटायला लागली तर ती देवाशिवाय दुसरी कोण असणारच नाही. आज मितीला आपल्याला ही जी विविधता दिसते आहे, वैचित्र्य नव्हे, विविधता जी दिसते आहे. एखादा गाडी घ्यायची आहे तर सगळ्यांना एकच मॉडेलच्या गाड्या घेता आल्या असत्या का नाही? पण त्याच्यात विविधता का निर्माण झाली? की प्रत्येकाचा स्वभाव, त्याचं कर्म, त्याची मिळकत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती विविधता निर्माण झालेली आहे. तसं या गोष्टीमध्ये सुद्धा विविधता निर्माण झालेली ती यातूनच निर्माण झालेली आहे. स्वभाव, कर्म याच्यामुळेच निर्माण झालेली आहे. पण आता पुन्हा मंदिराच्या प्रश्नांकडे घेऊन येतो, धर्माच्या प्रश्नांकडून किंवा काही राजकीय प्रश्नांकडून, की मंदिर पूर्ण झालं हे आपण केव्हा मानायचं, किंवा त्यातले अमुक एक जे विधी असतात, मंदिर जीर्णोद्धार म्हणा किंवा त्याचं तुम्ही पुनरुत्थान किंवा बाकी जे काही म्हणायचं असेल ते, की त्यातले जे विधी असतात, जपानुष्ठान असेल किंवा विविध अधिवास असतील, तर ते पूर्णत्वास केव्हा जातात किंवा त्याची अथपासून सांगता केव्हा होते? पहिल्यांदा आपण पूर्णत्व म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. एखादं बी लावलं, झाड आलं, ते पूर्ण झालं का हो? त्या झाडाला फळं आल्याशिवाय त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. पूर्वापार आपल्याकडं वस्त्रदानाची पद्धत आहे. काही चांगली घटना घडू दे, अर्थात वाईट घटना घडू दे, किमान पक्षी टॉवेल टोपी तरी आपल्याकडं त्यांना दिलं जातं. तर ते जे वस्त्र दिलं गेलेलं आहे ते वस्त्र, त्याचं पूर्णत्व कशात आहे? सगळे कपडे घातले आणि डोक्याला जर टोपी घातली नाही तर ते पूर्णत्व नाही. म्हणजे डोक्याला टोपी घालणं हे त्या पोशाखाचं पूर्णत्व आहे. एखाद्या महिलेला सगळ्या प्रकारचे दागिने मिळाले, समजा उत्तम घराण्यामध्ये पडली आणि भरपूर ऐश्वर्याचा परिणाम म्हणून सगळ्या दागिने त्यांना दिले, तर या सगळ्या दागिन्यामध्ये दागिना घालण्याचं पूर्णत्व केव्हा होतं? त्याची काही पद्धत आहे का? आजकाल मिळतच नाहीत आणि त्या वापरले जात नाहीत म्हणून सांगता येत नाही कुणाला. पण पहिल्यांदा पायातले दागिने घालायचे असतात, नंतर कमरेतले घालायचे, त्यानंतर हातातले घालायचे, गळ्यातले घालायचे, डोक्यावरचे घालायचे आणि सगळ्यात शेवटी नथ घालायचे. नथ घातलं म्हणजे दागिने घालण्याचं पूर्णत्व झालं, किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हटलं तर शृंगाराचं पूर्णत्व झालं. आज जेवायला वाढलं की पूर्णत्व झालं केव्हा? वरण भातावर ज्या वेळेला हे तुपाचा थेंब घातला जातो, थेंब म्हणून चमचाभर म्हणत नाही मी, तो घातला जातो त्यावेळेला वाढण्याचं काम पूर्ण झालं. आणि जेवण झालं ह्याचं पूर्णत्व कशात आहे? जेवण झालं याचं काम विडा किंवा पान खाण्यामध्ये, आपण बनारस पान म्हणू भारतात, ते खाण्यामध्ये त्याचं पूर्णत्व आहे. तसं ह्या आयुष्याचं पूर्णत्व कशात आहे? चतुर्थाश्रमामध्ये पूर्णत्व आहे. भरपूर पूर्णत्वाची भरपूर उदाहरणं देता येतील आपल्याला. पण चतुर्थाश्रम हा घेण्यामध्ये जन्माला आलेल्या जीवाचं पूर्णत्व आहे. ते सुद्धा कसं? आपल्या धर्माच्या दिलेल्या व्यवस्थेनुसार. नुसतंच उगीच हातामध्ये द्रव्य आहे म्हणून त्या द्रव्यातनं आपण वस्त्र घेतली की दंड हातात घेतला, कमंडूल घेतला म्हणजे संन्यास वृत्ती होत नाही. ती मुळामध्ये उपजावी लागते. यदेव हारे तदेव प्रव्रजे. ज्या क्षणाला वैराग्य प्राप्ती होईल त्या क्षणाला त्यानं जावं, मिरवण्यासाठी नाही. आजकाल बहुतेक संन्यासी, हे वाईट वाटतं सांगायला, पण मिरवण्याकरता संन्यासी होतात. तसं होता कामा नये. तर हे जे पूर्णत्व आहे, हे पूर्णत्व, मंदिराचं पूर्णत्व, हे मंदिरावर शिखर आणि शिखरावरचा कळस होण्यामध्ये आहे. यजुर्वेदामधून जे मंत्र आलेले आहेत त्या मंत्रामध्ये गर्भगृहातली जी मूर्ती आहे
ती मूर्ती एक मूर्ती आहेच आहे, सगुणातली मूर्ती आहेच आहे, पण अखंड मंदिरसुद्धा एक देवता आहे असं सांगितलेलं आहे. मग ते कशी आहे, तर त्या मंदिराचा जो पाया आहे तो त्या देवतेचे पाय आहेत, त्याला जी दारं आहेत ते त्याचे नेत्र आहेत, त्याच्यानंतर त्याचा जो गिलाव आहे भिंतीला केलेला ते त्याचं मांस आहे, त्याला जे कॉलम आजच्या भाषेत म्हटलं तर किंवा पूर्वीचे खांब हे त्याची अस्थी आहेत. अशा त्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये शिखर हे त्याचं मस्तक आहे आणि कळस हा त्याचा आत्मा आहे. सर्वस्व कळसावर आहे. अच्छा. आणि कळस केव्हा बसवावा, ज्या वेळेला हे काम पूर्ण झाल्यानंतर बसवावं. आणि आधी नंतर म्हणून ह्याचं प्राणप्रतिष्ठा तटवावी का नाही. इथं सगुणाच्या उपासनेमध्ये देवता असली म्हणून बिघडत नाही ना. बरोबर. म्हणजे नंतरही कळस रोपण सोहळा केलेला चालतो. हा, आता इथं उदाहरण घेता येईल आपल्याला. रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केले त्यातला इथं पारगाव कोडोली जवळचा जो मारुती आहे त्याचा तब्बल 300 वर्ष कळस नव्हता. अच्छा. 300 वर्षानंतर आमच्या गुरुस्वामींनी तो कळस बसवलेला आहे. म्हणजे कळस हे पूर्णत्व देणार आहे. तोपर्यंत मंदिर पूर्ण नाही असा अर्थ होईल. पण म्हणून काय मंदिरातली देवता नाही असं नाही ना. वास्तूचं नाव कशानं ठेवलं जातं, त्या वास्तूमध्ये काय केलं जातं त्याच्यावर नाव ठेवलं जातं. एखाद्या वास्तूमध्ये जर कॅरम बोर्ड आणि क्रीडा मांडली जात असेल तर त्याला ग्राउंड म्हटलं जाईल. मग ते स्पोर्ट्स ग्राउंड होईल किंवा काही बाकीचे ग्राउंड होईल. एखाद्या ह्याच्यामध्ये मनाच्या करमणुकीचे गोष्ट दाखवलेली त्याला थिएटर म्हटलं जाईल. एखाद्या वास्तूमध्ये एखादा गृहस्थ राहू लागला तर त्याला घर म्हटलं जातं. पण त्याच वास्तूमध्ये जर देवाच्या प्रतिमा ठेवल्या, वास्तू एकच आहे पण त्याच्यामध्ये जर देवाच्या प्रतिमा ठेवल्या तर त्याला मंदिर म्हटलं जातं. बरोबर. आणि कळस आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे की कळस हा मंदिरावरच बसवला जातो. घरावर कोणाच्याही कळस असत नाहीत, कारण घर हे पूर्णत्वाला जातच नाही. कळस कोणी बसवावा याला सुद्धा शास्त्र आहे. कळस बसवताना सामाजिक लोकांच्या मध्ये एक म्हण पडलेली आहे की जो कळस बसवतो त्याचा निर्वंश होतो असे लोक समजतात. म्हणजे याची प्रत्यक्ष उदाहरणं काय आम्ही पाहिलेली नाहीत. पण धर्मशास्त्र सांगतं की कोणी कळस बसवावा तर तो संन्यासाने बसवावा. अच्छा. कारण काय की मंदिराची देवता कोणतीही जरी असली तरी कळस हा एकाच स्वरूपाचा असतो. वर शंकू आकाराचा होत गेलेला असतो. तो बाकी खाली कितीही त्याला टप्पे असू देत पण शेवटी वर शंकू आकाराचा झालेला असतो. तसं म्हणजे तो शंकू आकार म्हणजे काय आहे, पॉईंट आहे ना. ते पॉईंट म्हणजे निर्गुणाचा उपासक आहे तो. बरोबर. आणि त्या पॉईंटमध्ये निर्गुणाचा उपासक समतुल्यत्व असावं लागतं. म्हणून त्या कलशाची पूजा करत असताना तिथं निर्गुणाचा उपासक असणारा संन्यासी असावा लागतो. अच्छा. त्याला कोण असावं लागतं तर संन्यासीच असावा लागतो. निर्गुण निराकाराला निर्गुण निराकाराचा उपासक म्हणून संन्यासाची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. दुसरा मगाशीच्या विचारातून जर बघितलं तर संन्यासाला पुढे वंशाचा संबंधच येत नाही. बरोबर. म्हणजे निर्वंश होण्याचाही संबंध तिथं राहत नाही. यालाच जोडून एक आणखीन प्रश्न आहे की आपला जो धर्म आहे सनातन वैदिक हिंदू धर्म आपण म्हणतो की त्याच्यामध्ये नाही म्हणत. सनातन वैदिक धर्म, हिंदू धर्म हे नंतर आलेलं नाव आहे. अच्छा. आधीचं नाव सनातन वैदिक संस्कृती, सनातन वैदिक धर्म हेच आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये पौष महिन्याच्या बद्दलही काही प्रश्न उपस्थित केले गेले आणि यासोबतच जो मुहूर्त आहे प्राणप्रतिष्ठेचा दुपारचा, तर त्याबद्दल काय सांगाल की त्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत की जो सूर्य सिद्धांत पंचांगानुसार मुहूर्त काढण्यात आलेला आहे आणि पौष महिन्यामध्ये असं शुभ कार्य करावं करू नये किंवा काय. पौष महिना तसा कोणत्याही गोष्टीला वर्जन नाही. अच्छा. काय आहे फक्त तो वर्ष का मानला गेलेला आहे तर पौष महिन्यामध्ये जे वारी वाहतात त्या वाऱ्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये घरावर वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे ध्वज पताका लावल्या जात होत्या आणि त्या वाऱ्याचा अभ्यास करून येणारा पावसाळा कसा होईल हे त्याच्यावरनं अभ्यासलं जात होतं. एक मूर्तिजापूरला रेल्वे स्टेशन मास्तर होते, त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करून अनेक वर्ष पावसाळा कसा होणार आहे याच्याबद्दल एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे हे पौष महिना हा त्या वाऱ्यांच्या अभ्यासासाठी रिकामा पाहिजे म्हणून कार्य नको. अच्छा. हे त्यांचे सिद्धांत मांडलेला आहे. कार्य करायला लागलं तर ते तुमचं वाऱ्याकडे लक्षच राहणार नाही ना. बरोबर. आणि पुढचा पावसाळा कळणार नाही म्हटल्यानंतर पावसाळा जर कळाला नाही तर पुढचं सगळं वर्ष वाया जाणार आहे.
पाऊस झाला नाही तर काय पेरलं पाहिजे, झाला तर काय पेरलं पाहिजे, हे जे सगळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळं होणार नाही ना. म्हणून त्याचा अभ्यास होण्याकरता पौष महिना रिकामा ठेवलेला आहे. आणि जो काढण्यात आलेला मुहूर्त त्याबद्दल सूर्यसिद्धांत पंचांग. मुहूर्ताला अनेक गोष्टी आहेत. त्यात ज्यांनी आता मुहूर्त आपल्याला दिलेला आहे, द्रविड शास्त्री म्हणजे चालती बोलती लायब्ररी आहे. अच्छा. त्यांना त्यांच्याकडून जे काही ग्रंथांची नावं येतात त्या नावं अजूनसुद्धा आम्ही सगळे ऐकलेली नाहीत. पाहायचं तर लांबच राहिलं, पण ऐकलेली सुद्धा नाही आहेत. असे एक एक ग्रंथ त्याने इतके अभ्यास केलेला आहे. आणि शिवाय कसं आहे, आचरण आहे त्यांचं, स्वतःचं आचरण आहे. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास आहे, अनेक वर्ष त्याच्यामध्येच ते राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितल्यानंतर त्यामध्ये चुकीचा अंश असणार नाही. आणि एवढी विद्वत्ता, एवढं ज्ञान असूनसुद्धा त्यांनी क्षमा याचना केलेली आहे. जर कोणाचा याच्यातनं अपमान होत असेल तर क्षमा मागतो. हे मोठेपण आहे. मोठ्यानं लहान होणं हे त्याचं मोठेपण आहे. बरोबर. आणि हे त्यांचं मोठेपण आहे त्यात. तो मुहूर्त चुकीचा आहे असा नाही अर्थ त्याचा. याशिवाय प्राणप्रतिष्ठा होत असताना गर्भगृहामध्ये यजमान किंवा एक अधिकारी व्यक्ती किंवा पूजा सांगणारे गुरुजी यांनाच फक्त परवानगी का असते? कारण एक तर काय आहे, श्वासोश्वासाचा प्रश्न आहे. गर्भगृह हे लहान आकाराचं असतं. तिथं जर आपण जास्त व्यक्ती राहिलो तर कार्बन डायऑक्साईडची तिथं जादा निर्मिती होणार आहे. आणि जे लोक तिथं थांबणार आहेत त्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे. हे त्याचं वैज्ञानिक दृष्टीनं कारण आहे. शिवाय कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड याचा त्या पाषाणावरही परिणाम होतो. म्हणूनही ते असता कामा नये तिथं. आणि त्याच्याही पलीकडं मग धार्मिकदृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी ज्या मूर्तीमध्ये प्राण घालायचे आहेत त्या मूर्तीमध्ये बाळ जन्माला येत असताना सुईण फक्त एकटीच असते का नाही होती तिथं? बरोबर. सुईण म्हणा किंवा सिस्टर म्हणा, एकटीच असते का नाही, बाकी कोण असतं का? तसं या ठिकाणी सुद्धा तेवढेच लोक जे आवश्यक आहे तेवढेच असले पाहिजेत. बाकीच्याने गर्दी करून उपयोग काय त्या गोष्टीचा? पण बाकीच्यांना दर्शनाला मूर्ती नंतर होणारच आहे. धार्मिकदृष्ट्या बघितलं तर त्या मूर्तीची पहिली प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची पहिली जी नजर आहे ही विषारी असते. म्हणून आता परवा आपण रामभद्रा काय त्यांचं नाव रामभद्राचार्यच ना, अंध आहेत त्यांनी तर परवा जाहीर केलं की आरसा पहिल्यांदा दाखवा तर आरसा फुटेल. कशामुळे फुटणार आहे? ती त्याची नजर ही असते, पहिली विषारी नजर असते. म्हणून ती विषारी नजर माणसांच्यावर पडू नये एवढ्याकरता ही घेतलेली एक काळजी आहे. तुम्ही खरं तर दोन्ही उत्तरं दिली, सायंटिफिकली पण सांगितलं आणि धार्मिक दृष्टीनेही खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलं. यासोबतच जे वेगवेगळे अधिवास केले जातात की जलाधिवास असेल, धान्यवास असेल, हे अधिवास नेमके काय असतात आणि हे कशासाठी केले जातात? धर्मांची संकल्पना अधिवासाची आहे ती विज्ञानानं आता सिद्ध केलेली आहे. पहिल्यांदा जो आहे तो जलाधिवास सांगितलेला आहे. इंग्रजीत जर बोलायचं झालं तर एव्हरीथिंग इज पोरस, प्रत्येक गोष्टीला सच्छिद्रता ही आहे. मग ती मूर्ती असेल किंवा तो कळस असेल, धातूचा असेल, पाषाण असेल, त्यालाही पोरस हा भाग लागू होतोच. मग त्याला जलामध्ये का ठेवायला सांगितलं, जलाधिवास का करायला सांगितला, तर आतली डेन्सिटी ज्याला घनता म्हणू आपण ती आणि बाहेरच्या पाण्याच्या घनतेमध्ये फरक आहे. ज्यावेळेला आता इंग्रजीतच पुन्हा बोलायचं झालं तर वेन देअर इज अ डिफरन्स बिटवीन टू लेवल्स देन फ्लो स्टार्ट्स. मग त्यामुळं बाहेरची घनता कमी असल्यामुळे ती आत जायला बघणार आहे पाणी. मग पाणी आत गेल्यानंतर त्या पाण्याचा त्या धातूवर धातूवर किंवा पाषाणावर काय परिणाम होतो हे कळण्याकरता म्हणून जलाधिवास ठेवलेला आहे. जलाधिवासातनं मूर्ती काढली बाहेर की धान्याधिवास सांगितलेला आहे. धान्यामध्ये आपण लहानपणी तुम्ही केलं की माहिती नाही, पण आम्ही करत होतो. कच्चे पेरू वगैरे चिकू असेल की ते धान्यात घालून पिकवायचे. म्हणजे धान्यात ऊब आहे, पिकणं ही गोष्ट उभेमुळं होत असते. ती गोष्ट धान्यात असल्यामुळं पाण्यातनं काढल्यानंतर तो कळस धान्यामध्ये एवढ्याकरता ठेवायचा आहे की आत मुरलेलं जे पाणी आहे ते बाहेर वाफ होऊन येत असताना त्या ह्याच्यावर काय परिणाम करतं, मूर्तीवर असेल नाही तर कळस असेल, आपण कुठलेही एक धर्म चालला त्याच्यावर काय परिणाम होतो हे बघितलं गेलं पाहिजे. एवढ्याकरता त्यांना
धान्यात ठेवायला सांगितलं. आणि ते सुद्धा जे त्या मर्यादेमध्ये सुद्धा सगळा तो परिणाम दिसेल असं नाही, म्हणून त्याला शयनादिवास सांगितलेला आहे. शयनादिवासाचं धार्मिक कारण काय आहे की आता पुन्हा ती मूर्ती पिढ्यानं पिढ्या म्हणू आपण आशीर्वाद द्यायला उभी राहणार आहे. मग त्यांना आधी विश्रांती नको का? बरोबर. म्हणून त्यांना ते तसं सांगितलेलं आहे. पण त्याच्यामागचं धार्मिक कारण वैज्ञानिक कारण असं येतं आहे त्याच्यामागं की जे पाणी मुरलेलं धान्यातनं सुद्धा त्याचा वाफ होऊन सगळं जर निघालं नसेल तर झोपेच्या कालामध्ये आपलं बॉडी टेम्परेचर कसं होतं? पांघरून घेतल्यानंतर रूम टेम्परेचरपेक्षा वाढलेलं असतं. ते वाढलेल्या टेम्परेचरमुळं काय परिणाम होतो? तो परिणाम त्याच्यावर काय होतो ह्याच्याकरता त्यांनी तो विधी सांगितलेला आहे. अच्छा. आणि जपानुष्ठान किंवा वेदपठण हे सुद्धा या दरम्यान केलं जातं, तर याचं महत्व काय? वेद हे सगळ्याच प्राणी संबंधात किंवा सृष्टीच्या कल्याणाकरता त्यांची निर्मिती असल्यामुळं तिथं कल्याणकारी वातावरण निर्माण व्हावं हे मुख्य त्याचा हे आहे, विषय आहे. वेदामधून अजूनही सुद्धा वेद कोणालाही कळालेला नाही. सगळा वेद, संपूर्ण वेद. आपल्या वेदानं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जातकर्म संस्कार सांगितलेला आहे. जातकर्म संस्कारामध्ये काय सांगितलं आहे किंवा भागवतांमध्ये बघितलं तर परीक्षिताच्या जन्माच्या वेळेला युधिष्ठिराने जातकर्म संस्कार केलेला आहे. जातकर्म संस्कार म्हणजे काय आहे तर मध आणि गाईचं तूप हे विषम प्रमाणात एकत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये सोनं उगाळायचं आणि ते पहिल्यांदा त्या बाळाला, नवीन जन्माला आलेल्या बाळाला चाटवायचं. ते चाटवलं की नंतर मग त्याला आईकडे द्यायला हरकत नाही असं धर्मशास्त्र सांगतं आणि विज्ञानही मानतं. का असं सांगितलं? याचं धार्मिकता काय आहे आणि वैज्ञानिकता काय आहे दोन्ही जर बघितलं तर आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे याच्यातनं सिद्ध होतं. नवीन जन्माला आलेल्या बाळाला पहिल्यांदा शिक्षण दिलं जातं. तू आता जन्माला आलेला आहेस, काहीतरी श्वास संख्या घेऊन आलेला आहेस, आयुष्य घेऊन आलेलं आहेस. हे आयुष्य तुला जगायचं आहे. जगत असताना कसा जग याची शिकवण त्यामधून दिलेली आहे जातकर्म संस्कारातून. काय आहे, तू ह्या तुपामधून दाखवलं गेलेलं आहे. तू ह्या सृष्टीमध्ये जिथं जिथं तुझा संबंध येईल त्यांच्याशी स्नेहवत वाग, स्नेहानं वाग म्हणून तूप सांगितलेलं आहे. पुढं मध का सांगितलेलं आहे? गोडी गुलाबीनं वाग. आणि जे काही तुझं आयुष्य आहे त्यात तुला अनेक अग्निदिव्य करावी लागणार आहे, त्याला तयार हो म्हणून सोनं दाखवलेलं आहे. हे धार्मिक कारण झालं. वैज्ञानिक कारण काय आहे? जन्माला आल्यानंतर त्या बाळाची जी स्वच्छता केली जाते ती करत असताना नाकात हात घालून स्वच्छता केली जाते, कानात हात घालून, तोंडात हात केले जाते. पण आपलं पचनसंस्था कशी स्वच्छ करणार? ती करता येत नाही ना तशी. मग काय करायला लागतं? तेवढ्याकरता हे मिश्रण द्यावं लागतं. सोनं जड असल्यामुळं, सोनं धातू हा मुळात जड धातू आहे, त्यामुळे तो काय होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं, गुरुत्वाकर्षणानं, चटकन मराठी शब्द आठवत नाही तसा, पण गुरुत्वाकर्षणानं तो काय होतो, गुरुत्वाकर्षणानं ते सोनं हे मळाला घेऊन खाली बाहेर पडतं. हा पहिला विषय झाला. मळाला घेऊन बाहेर पडतं म्हणून त्याची आवश्यकता आहे. ते आता पडत असताना लहान मुलाचं आतडं हे कोवळं असणार आहे, त्याला काही इजा होऊ नये म्हणून ज्याला आपण पिस्टनला झीज कमी व्हावी म्हणून लुब्रिकंट वापरतो तसं तूप हे लुब्रिकंटचं काम करतं. आणि नैसर्गिक अन्न हे पहिल्यांदा जन्माला आल्याबरोबर पाहिजे म्हणून मध काम करतं. असं हे वेद हे दोन्ही दाखवणारे आहेत. इकडं धर्मही त्यातनं दाखवला जातो, इकडे विज्ञानही दाखवलं जातं, पण आपण त्याचा अभ्यास करत नाही ना. खंत त्याची आहे की आपण अभ्यास करत नाही. पण धर्माबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. म्हणजे धर्माचे आपल्या प्रमुख म्हणून कोण पाहायचं? म्हणजे शंकराचार्य, संत मंडळी, आपले देव की आणखीन कोण? हे वेगळे नाहीच आहेत. अच्छा. सगळ्यांनी शंकराचार्यांनाच अनुसरलेलं आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच सगळे चालत गेलेले आहेत, त्यांच्या मागणं जात आहेत. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाला ना की आचार्य ते वाट पुसवतो. का म्हटलं त्यांनी? वाट आपण कुणाला विचारतो? जो तिथं जाऊन आलेला आहे त्याला वाट विचारतो ना. मग आचार्य जाऊन आले का? जाऊन आलेले आहेत म्हणूनच त्यांना वाट विचारली. कुठं जाऊन आले आहेत? पंढरपूरला. हो, पंढरपूरलाही जाऊन आले आहेत म्हणून पांडुरंगाष्टकाची निर्मिती झाली ना. तटे भीमरत्या हे पांडुरंगाष्टक त्याचं ते तिथं जाऊन आल्यामुळे झालेली आहे ना.
भजे पांडुरंगम असं ते अष्टक आहे त्यात. त्याचं आता लगेच मला सगळं आठवत नाही, पण ते अष्टक आहे. त्याच्यामुळं त्याचा हे काय आहे, त्याचा अर्थ ते तिथं जाऊन आले आणि म्हणून आचार्याने हे ज्ञानेश्वर माऊलीने त्यांना वाट विचारलेली आहे. तुकाराम महाराज म्हणाले, करू आचार्य दंडवत प्रणव काय हे जो अभंग आहे, आचार्यांना वंदन का केलं तर पहिले ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे जे आपले संत परंपरा आहे, ही सगळी संत परंपरा ही आचार्यांना मानते आहे. कारण त्यांचा जो सिद्धांत आहे हा त्रिकालाबाधित आहे. नोबेल प्राईज आज मिळालं तर उद्या त्याच्यावर पुन्हा रिसर्च होतं आणि दुसरं नोबेल प्राईज दिलं जातं. पण आद्यशंकरांच्या शंकराचार्यांचा सिद्धांत, ज्याला अद्वैत सिद्धांत म्हणतात, तो आजपर्यंत एकानंही मोडीत काढलेला नाही आहे, तोच मानलेला आहे. हे सगळे संत मंडळांच्यामध्ये विशेष करून ज्ञानेश्वर माऊली आणि शंकराचार्य यांच्या बाबतीत जर बघितलं, यांनी एक केलं की आपण चालायला शिकतो. लहान मुलाला रांगायला शिकवलं जातं, उभं राहायला शिकवलं जातं, पावलं टाकायला शिकवलं जाते, चालायला आणि पळायला शिकवलं जातं. थांबायला कोण शिकवतं का? थांबायला शिकवण्याचं काम आचार्यांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आणि त्या गोष्टीमुळं ते मोठे झालेले आहेत. आम्हाला कुठं थांबायचं तेच कळत नाही. आपण पैशाच्या मग रिटायर टायर नसताना रिटायर व्हायचं आणि पुन्हा सेकंड पार्ट टाईम जॉब करायचा. म्हणजे थांबलो का आपण? प्रवासाला ज्यावेळेला आपण निघतो त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला कुठं उतरायचं हे ठरवून जातो. गाडी पुढे जाते म्हणून आपण पुढे जातो का स्टेशन आल्यावर उतरतो? स्टेशन आल्यावर उतरतो. तद्वत ह्या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा मिळत राहतंय म्हणून मिळवायचं नाही, कुठेतरी थांबता आलं पाहिजे. ते थांबण्याचं काम दाखवणारे जे असतात ते गुरु असतात आणि ते सगळ्या गुरूंची निर्मिती आद्यशंकराचार्यांच्यापासून झालेली आहे. पण मग असं असताना की आता जेव्हा व्यापक स्वरूपामध्ये आता एक धर्माचं प्रतीक म्हणून ज्या राम मंदिराकडे पाहिलं जात आहे, तर अशा ठिकाणी प्रधान सेवक ह्याने प्राणप्रतिष्ठेसाठी बसावं की मग धर्मप्रमुखाने बसावं? एक तर सांगितलं की हे राम मंदिर हे प्रतिकात्मकच आहे. प्रत्येकानं स्वतःच्या हृदयामध्ये रामाला बसवलं पाहिजे. कारण देवाचे मंदिर म्हटलेलंच आहे ना. मग देवाचं मंदिर आहे तर तिथं आत्मारामाची पूजा आपल्या आपण करता आली पाहिजे ना. आपल्याला रामकृष्ण परमहंसाची कथा माहिती असेल. काली मातेची पूजा करता करता स्वतःच्या डोक्यावरच ते सगळे उपचार करून घेत होते. आणि आपल्याकडे वचनही असं आहे, शिवम भूत्वा शिवम यजेत. आपण आधी शिवम व्हायचं आहे किंवा देवाची अर्चना करताना आपण देव बनायचं आणि मग देवाची पूजा करायची. पूजा विधीमध्ये न्यास करत असताना देवाचे न्यासही करायचे आहेत, पण त्यावेळेला स्वतःचे करता करता देवाचे करायला सांगितलेले आहेत. धर्म हा आपला परिपूर्ण धर्म आहे. तिथं कुठंही असं बोट दाखवायला जागा नाही की हे तर चुकीचं दाखवलंय म्हणून. पण मग कदाचित याच्यामुळेच हा वाद निर्माण केला जातोय का किंवा घातला जातोय का की तिथे प्रधान सेवक बसतायत म्हणून हा वाद निर्माण होत असावा का, की एक त्याचा राजकीय फायदा ते घेतील आगामी काळात म्हणून? मगाशीच एक आपल्याला सूत्र मी सांगितलं की कर्ता कारयिता चैव प्रेरकस्तु अनुमोदका सर्वे समफल भागिनः. एकच व्यक्ती करायला यजमान म्हणून बसली आणि तिथं दुसऱ्यांनी येऊन नुसते हात जरी जोडले तरी जे करणारा जो आहे त्याला जे फळ मिळणार आहे तेच नुसतं हात जोडणाऱ्यालाही मिळणार आहे. ही धर्माची वाटणी आहे फळाची. तिथं त्यानं केलं म्हणून त्याला 100% दिलं आणि ह्याला 50% दिलं असं नाही आहे. सगळ्यांना सारखं फल प्राप्त होत असतं. त्यामुळे कोण बसलं हे इमटेरियल आहे. विधी कसा झाला हे मटेरियल आहे. अच्छा. विधीसाठी त्या धर्मशास्त्र सांगतं की जे साहित्य लागतं ते यजमानानं जर साहित्य आणून दिलं तर जर उत्तम प्रकारचं साहित्य असेल तर त्याचं उत्तम फळ प्राप्त होतं. जर साहित्य चांगलं देऊन करणाऱ्या ब्राह्मणाने विधी जर नीट केला नाही तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. तो दोष ब्राह्मणांना जातो. आणि साहित्य जर चुकीचं दिलं असेल तर तो दोष यजमानाकडे जातो. आणि मंदिराच्या बाबतीमध्ये असा अनुभव आहे बऱ्याच लोकांना की जर त्यामध्ये तूटफूट झाली किंवा जर काही गैरव्यवस्था झाली असेल तर त्याचं फळ सगळ्यांना भोगावं लागतं. आम्ही स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. आपलं खिद्रापूरला कोपेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या मंदिराचा कळस हा सच्छिद्र झालेला होता. अनेक वर्षाचा जुना होता. त्याचा परिणाम इथं आम्हाला भोगावा लागत होता. अच्छा. ज्यावेळेला ते बदललं गेलं त्यावेळेपासून पुन्हा व्यवस्थित सुरू झालं. ही आमची स्वतःची प्रचिती आहे.
कदाचित तुम्ही म्हणाल तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही म्हणत असाल, पण ही घडलेली वस्तुस्थिती आहे. एक मुद्दा आपला आता राम मंदिराचा निकाली लागलेला आहे, त्याचं निराकरण झालेलं आहे. तर मग आता काशी आणि मथुरा याबद्दल आपलं मत काय? आता काय आहे हे सांगणं तसं थोडंसं अवघडच आहे. काशी तर आता केलेलंच आहे, कॉरिडॉर वेगळा केलेलाच आहे, म्हणजे काशीचा विषय मिटलेलाच आहे. मथुरेचा विषय आता धर्मपीठावरनं संन्यासांना तुम्ही विचारत असाल तर आमच्या दृष्टीनं सगळंच सारखं आहे. बरोबर. पण येणाऱ्या भक्ताच्या दृष्टीनं, कारण भक्तामध्ये भेद आहे, शैव आहेत, वैष्णव आहेत, हा भक्तातला भेद आहे. जो आपापल्या देवतेचं मंदिर त्याप्रमाणे व्हावं ही अपेक्षा करणारच आहे. पण आपला हिंदू समाज जो आहे ना तो जातीपातीत विखुरलेला आहे आणि धर्माचं काम म्हणून जर बघायचं झालं तर शंकराचार्यांकडनं ते अव्याहतपणे आद्य शंकराचार्यांपासून ते आतापर्यंतपणे सुरू आहे. तरी पण आता आपल्या समाजाने काय नेमकं शिकण्याची गरज आहे की आपण इतके सतत विखुरलेले का असतो? मुळात आपणच पहिल्यांदा शिकलं पाहिजे की हा हिंदू धर्म हे नावच चुकीचं आहे. अच्छा. हिंदू धर्म हे नाव केव्हापासून आलं? पूर्वीच्या सगळ्या ग्रंथातून पहा, वैदिक सनातन वैदिक संस्कृती हे नाव आलेलं आहे किंवा सनातन वैदिक धर्म असं नाव आलेलं आहे. हिंदू धर्म हे माझ्या अभ्यासाप्रमाणे बाबराच्या नंतर आलेलं हे आहे. अच्छा. काळानंतर आलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्यापर्यंत कुठे हिंदू धर्म सापडतो का? माऊलींनी काय म्हटलं शेवट? किंबहुना तुमचे केले धर्मसंकीर्तन सिद्धी नेले. कुठे हिंदू शब्द वापरला का? आचार्यांनी कुठं वापरला का? नंतर त्याच्यानंतर बाबराच्या पासून पुढं ते हिंदू धर्माचं आलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं आम्हाला इष्ट वाटतच नाही. तो सनातन वैदिक धर्मच आहे आणि सनातन वैदिक धर्म हा तसाच पुढंपर्यंत टिकणार आहे. मग आपलं कर्तव्य काय आहे तर फॉलो करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते टिकणारच आहे. मग आम्ही कशाला वागायचं? तुम्ही तुमच्या कल्याणाकरता वागायचं, त्याच्यासाठी नाही. तो राहणारच आहे. बरोबर. आणखीन एक आता खरं तर शेवटचा प्रश्न की हे जे मंदिर उभं राहिलेलं आहे तर या मंदिराकडनं आपण नेमकं काय घ्यायला हवं प्रत्येकाने? या मंदिराकडनं प्रत्येकानं घ्यायचं असेल तर सगुणाला धरून निर्गुणाची प्राप्ती कशी करता येईल हा विषय घेतला गेला पाहिजे. कारण सगळ्या संतांनी असं एक मुखानं सांगितलेलं आहे, सगुणाधारे निर्गुण प्राप्ती अनुभव कथिला बहुसंते. सगळ्या संतांनी हेच म्हटलंय की सगुणाला धरून निर्गुणाची प्राप्ती करायला लागती, तेवढा करता ती तशी व्हायला पाहिजे. या प्राणप्रतिष्ठेच्या विधीमध्ये सुद्धा कलशापासून एक पांढरं म्हणजे श्वेत वस्त्र आणि सुती वस्त्र हे ईशान्य कोपऱ्यामध्ये सोडायला सांगितलेलं आहे. कुठपर्यंत? जमिनीला टेकेपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं एक टोक ह्याला नेऊन मूर्तीला नेऊन लावावं. तो वानवा शब्द आहे, पण मुळात जमिनीपर्यंत टेकलं पाहिजे. कशासाठी सांगितलंय? आणि श्वेतच वस्त्र का सांगितलंय? आणि दुसरं हेही सांगितलेलं आहे आपल्याला की ते सुतीच पाहिजे. सुतीच का पाहिजे? तर निसर्गातलं आहे म्हणून सुती पाहिजे. पांढरं का पाहिजे? तर हा अध्यात्माचा मार्ग आहे, हा स्वच्छ मार्गाने गेला तर प्राप्त होणार आहे. व्हायचं काय आपल्याला? जमिनीपासून म्हणजे आपण जड आहोत. कशावरनं? कुठेही गेलं आपण तरी कुठे गेलं विचारलं की आपण काय म्हणतो? मातीला गेलो होतो. म्हणजे आपल्या देहाची काय होणार आहे? मातीच होणार आहे. मग ह्या मातीपासून आम्हाला मात्र व्यापक आकाशासारखं व्हायचं आहे म्हणून कळसाकडे जायचं आहे. मग जायचा मार्ग कसा पाहिजे? तर तो स्वच्छ पाहिजे. 2 नंबरच्या मार्गाने जाता येत नाही. 1 नंबरचा म्हणजे जो शास्त्रानं विविध धर्मानं दाखवलेला आहे त्या मार्गानेच जायला पाहिजे आणि नैसर्गिक असला पाहिजे तो, म्हणून सुती पाहिजे. सुती वस्त्र हे नैसर्गिक आहे म्हणून ते तसं पाहिजे. असं हे धर्मानं आपल्याला दाखवलेलं आहे. आपली प्रगती, आध्यात्मिक प्रगती, आत्मिक समाधान एवढ्याकरता हा धर्म प्रयत्न करतो आहे. आणि धर्माचा विस्तार हा शब्द थोडासा मगाशी आपण वापरला पण तो थोडासा गौण पद्धतीचा आहे. धर्माचा विस्तार हा करण्याची गोष्ट नाहीच आहे. मगाशी आपण म्हटलं तसं तो करण्याचा विस्तार नाहीच आहे. तो फक्त अनुकरण करण्यानं होणार आहे, टिकणार आहे. आणि रामरायाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही केव्हा जाणार आहात? ते का बोलवेल तेव्हा, देव बोलवेल तेव्हा. पण निमंत्रण आलंय? निमंत्रण आले 15-20 दिवसापूर्वीच पहिल्यांदा निमंत्रण आले. कारण त्या ज्या विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय समिती आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मेंबर आहोतच. अच्छा.
पण आमच्या वृद्धत्वाचा किंवा ज्या शारीरिक प्रकृतीचा विचार केला तर आता आम्हाला जाणं शक्य होत नाही. खूप खूप इथं जे तुमच्या बाजूला जे चित्र आहे हे त्यावेळेलाच आम्ही रामाचा म्हणून करून घेतलेलं होतं, पण त्यावेळेला प्रतिबंध झाला म्हणून त्याला आम्ही फक्त ह्याचं वस्त्र नेसवलं व्याघ्रांबर आणि त्याला शंकराचं रूप दिलेलं आहे. नाही तर मुळात ते रामाचं म्हणून त्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येईल रामाचं आहे का नाही ते. त्यामुळे आम्ही रामाच्याच बाजूचे आहोत. राम ध्यानी वसावा मनी वसावा असाच आमचा हे विषय आहे आणि तो व्हावा आनंदानं सगळ्यांनी तो साजरा करावा. उत्सव होऊन जाईल पण साजरा करणं महत्वाचं आहे. त्यामुळे खरं तर खूप सारे प्रश्न होते, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत आणि मनातली जी कुठली बाकीचे जे किंतु परंतु होते ते देखील यामुळे बाजूला झालेले आहेत आणि अवघा महाराष्ट्र जो आहे तो तुम्हाला पाहतोय, त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्याही मनातले जे प्रश्न असतील ते दूर झालेले असतील. एबीपी माझ्यासोबत एक धर्माचं अधिष्ठान असलेले जगद्गुरू शंकराचार्य तुम्ही आहात आणि धर्मप्रमुख म्हणून तितक्याच अधिकारवाणीने बोललात आणि सविस्तरपणे मनमोकळेपणाने प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल धन्यवाद. विज्ञानाचा आधार देऊन कारण आजकाल आधार लागतो प्रत्येकाला. त्यामुळे पुनश्च एकदा धन्यवाद आणि आभार. आम्हाला आता आभार व्यक्त करता येत नाहीत आणि आपणही आभार व्यक्त करू नयेत, कारण आम्ही आमचं कर्तव्य करतोय. कर्तव्याला आभार असतात का? बरोबर. आज मिथिला आपले इथं जी वागण्यामध्ये सगळ्या ह्या चुका होतात त्या ह्याच होतात. आम्ही काय करतोय, आम्ही हक्क मागतोय पण कर्तव्य करतोय का हो? बरोबर. म्हणजे धर्मशास्त्र किंवा शासनानं जे आपलं धोरण ठेवलं पाहिजे ते धर्माला अनुसरून ठेवलं पाहिजे. धर्म सांगतो की तुम्ही कर्तव्य करा, हक्क आपोआप मिळत जातो. तर आता ह्याच्या उलट परिस्थिती आहे की हक्क मागायचा आणि कर्तव्य काही करायचं नाही. बरोबर. तसं होता कामा नये. सगळ्यांनी आपापलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आपला समाज तितका काय म्हणतो की जाणकार आहे किंवा सुजाण आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवू शकतो की तो आपलं कर्तव्य पार पाडेल आणि त्याच रामरायाचं रामराज्य आता खरं तर सुरू झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रामाची स्थापना होतीये, रामराज्याची होते असं कुठं येत नाही अजून. हे लक्षात घेण्यासारखं आहे. रामराज्याची स्थापना करायची असेल तर प्रभू रामचंद्रांनी गुरुंना जो मान देत होते तसा मान दिला जाणार आहे का? हा मान कोणाकडनं अपेक्षित? वसिष्ठ ऋषी किंवा हे आपले विश्वामित्र ऋषी आले की प्रभू रामचंद्र स्वतः उठून त्यांना आसन देत होते. नाही, पण आत्ताच्या काळामध्ये असं लोकसत्तेमध्ये मिळत नाहीये. नाही मिळत. अच्छा, ही खंत आहे. खंत म्हणजे एवढंच नाही की ते न्याय संस्थेला सुद्धा मानत नाही. आज मी तिला आमच्या या धर्मपीठाच्या राजा रजवाड्याने दिलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये हायकोर्टचे निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही का? त्यांच्याकडनं चक्क निरोप येतो की आमची मतं जात आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही न्यायसंस्थेला सुद्धा धुडकावताय, धर्मसंस्था तर धुडकावलेलीच आहे. पण मग अशा वेळेला काय करणं? ह्याच्या वेळेला सगळ्यांनी धर्म पाळणं हेच महत्वाचं आहे. त्यांना प्रत्येकानं मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. घडो वाज्या हातुनी देश देव सेवा धर्मसेवा, हे त्याच्याबरोबर आलं पाहिजे ना आपल्याकडनं. बरोबर आहे. मी अन्न खाताना जर टीव्ही बघत खात असेल तर माझ्याकडे हा विचार येईल का? मी कशासाठी अन्न खातोय ह्याचा विचार येणारच नाही ना. आणि कोणाचं अन्न खातोय हाही विचार गरजेचा आहे. आपल्या शेतातून सगळं आम्ही मागत नाही, पण जेवढा हिस्सा शासनानं किंवा धर्मानं ठरवलेला आहे, न्यायालयानं जो ठरवलं तेवढा तरी द्यायला पाहिजे का नको लोकांनी? बरोबर आहे. बघूया आता आगामी काळामध्ये तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे रामाचं मंदिर तर स्थापन झालेलं आहे, पण रामराज्य यायला अजून वेळ असल्याचं जगद्गुरू शंकराचार्यांचं म्हणणं आहे. तुर्तास आणावं अशी राज्यच आणावं अपेक्षा आहे. मागणी सुद्धा आपण म्हणू शकतो. 100% मागणी करू शकत नाही आम्ही. संन्यासी असल्यामुळे आम्हाला याचना करता येत नाही कोणाकडं, पण असं भगवंताकडेच ही प्रार्थना आम्ही नक्की करू की तुम्हाला इथं आणून बसवलं तर तुम्ही तुमचं पुढचं राज्य तुम्ही त्या पद्धतीनं करावं.
म्हणजे राम आपला जो मंदिरामध्ये आहे तो खरं तर विराजमान झालेला आहे, पण रामराज्य यायला अजून वेळ असल्याची खंत इथे जगद्गुरू शंकराचार्यांनी बोलून दाखवली. रामराज्य येण्याची अपेक्षा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या दृष्टीनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अनेक जे प्रश्न उपस्थित केले जात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जगद्गुरू शंकराचार्यांनी दिली. एक प्रश्न अजून थोडासा अपुरा सांगितला गेलेला आहे उत्तर त्याचं, की कळस का असावा. त्याचा ह्याच्यामध्ये आपल्या धार्मिक गोष्टीमधून आपल्याला धर्म सांगतो की सकाळी उठल्यानंतर काय केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे हे तर करायचंच आहे, पण देवतेचं दर्शन, ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय तोंडामध्ये एक कणभर अन्न घेऊ नये की पाणी घेऊ नये. आजकाल आम्ही बेड टी घ्यायला लागलो तर हे कसं धर्मराज्य होणार आहे. बरोबर. एक तर चहा घेणं हे तर धर्मराज्य होणार आहे का. गायींची हत्या हे तर धर्मराज्य आहे का. ही खंत आहेच आहे, पण त्याचा दुसरा विचार असा केला तर धर्म सांगतो त्याप्रमाणे जर काही खायचं प्यायचं नसेल तर आमच्याकडे लगेच दुसरा प्रश्न उपस्थित होतो की ज्यावेळेला आम्हाला अडचणी आहेत. आज काही लोक सांगतात की 10 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस पाळा वगैरे, पण हे संपूर्णतः चुकीचं आहे. कारण ज्या ऋषीमुनींनी हा धर्माची घडी घालून दिलेली आहे तेवढे ऋषीमुनी आज झालेले नाही आहेत ना कोण. बरोबर. जे हे सांगतात हे काय म्हणजे अर्ध्या हाकोंडानं पिवळे झालेले लोक सांगायला लागलेले आहेत ना. त्यामुळे हे न मानता ऋषीमुनींनी सांगितलेला धर्म पाळला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर 10 दिवस अडचणी असेल किंवा 3 दिवसाच्या महिलांच्या अडचणी असतील तर त्यांनी मंदिरात जायचं नाही आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे, मग उपाशी राहायचं का. कारण देवदर्शनाशिवाय खायचं नाही हे जर तत्व आहे तर मग त्यांनी उपाशी राहून 10 दिवसानंतर त्यांचीच अंत्ययात्रा काढायची का असा प्रश्न येईल. पण धर्म हा उदार आहे. त्यांनी काय सांगितलं त्याच्याकरता की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला अशी अडचण आहे त्यावेळेला तुम्ही काय करा, मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर उभं राहा आणि कळसाचं दर्शन घ्या. तुम्हाला तेच फळ मिळेल की जे आत जाऊन दर्शन घेतलं जाईल. म्हणजे तुमचे नित्यव्यवहार तुम्हाला सुरू करायला मिळतील का नाही. बरोबर. म्हणजे धर्मानं इतकं सोडवणूक सगळ्या गोष्टीत दिलेली आहे, पण तरी सुद्धा आम्ही करायचं नाही म्हटलं तर मग काय त्याला अर्थ आहे. हे ह्याच्यासाठी म्हणजे कळसाची स्थापना ही ह्याच्यासाठीच हे आहे की तिथं धर्मही लोकांकडनं पाळला जावा. सटाण्याजवळ एक गाव आहे, मला वाटतं सटाणा की सटाण्याजवळचं एक गाव आहे. त्या गावात आजपर्यंत एक पद्धत आहे की कोणा कितीही श्रीमंत असो दे माणूस, तो ग्रामदेवतेच्या कळसाच्या उंचीच्या वर घर बांधत नाही. अच्छा. त्याच्या खालचं घर आडवं किती मोठं बांधेल पण वर उंची माड्या मग करत नाही. का. देवतेचे आशीर्वाद आपल्या घरावर पडले पाहिजेत. कळसाचे आशीर्वाद म्हणजे कळसावरनं येणारं ऊन म्हणा, सावली म्हणा, कळसाची सावली म्हणा, ही आपल्या घरावर पडली पाहिजे ही भावना आहे अजूनही त्या गावात आहे. आम्ही करतोय का इथं. आम्ही दादामध्ये आता प्रश्न असा आहे, गोळवणी महाराजांच्या कारकिर्दीतला प्रश्न आहे की ज्या वेळेला पुण्यामध्ये अपार्टमेंट सिस्टीम सुरू झाली त्यावेळेला खाली एक मंदिर होतं आणि त्याच्या डोक्यावर अपार्टमेंट बाकीचे घरं फ्लॅट होते. त्या फ्लॅटच्या वेळेला काय झालं नेमकं, त्या फ्लॅटच्या वेळेला असं झालं की वरच्या त्या फ्लॅटमध्ये त्या इमारतीतल्याच फक्त त्या मंदिराच्या वर राहणाऱ्या एकालाही सुख नव्हतं. सगळी घरात म्हणजे द्रव्य असूनही भांडणं होती. त्यावेळेला लोकांनी त्या सगळ्यांनी मिळून गोळवणी महाराजांना, कारण गोळवणी महाराज हे सिद्ध पुरुष होते, त्यांच्याकडून त्यांना विचारलं. गोळवणी महाराजांनी जाऊन वस्तुस्थिती बघितली. त्यांनी सांगितलं तुम्ही या मंदिराच्या डोक्यावर राहताय, कसं देवाच्या डोक्यावर राहून कसं चालेल. बरोबर. तुमच्या डोक्यावर म्हटलं कोणी राहिलं तर तुम्हाला आवडेल का, तर देवाला आवडत नाही म्हणाले. त्या सगळ्या लोकांनी ते फ्लॅट विकले आणि बाहेर दुसरीकडे फ्लॅट घेतले तर त्यांचा आनंदी संसार सुरू झाले. म्हणजे देवाच्या डोक्यावर काही नको हे पहिलं एक आहे. कारण त्याला आधी आपला भूभार सगळा त्याला सांभाळावा लागतो. खरंय. मग हे असताना तसं कसं करून चालेल. म्हणून जी धर्माची मूलभूत तत्व आहेत ही सगळी पाळली गेली पाहिजेत. देवाचं वास्तव्य कुठं कुठं आहे हे दाखवलेलं आहे. गायीमध्ये देवाचं वास्तव्य आहे, भूमीमध्ये वास्तव्य आहे. म्हणून तर आपण घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करतो, पूजन म्हणतो त्याला, कारण तिथं देवाचं अस्तित्व आहे. अशा भागवतामधून ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. धर्म का पाळावा याचं उत्तर माऊलींनी सुद्धा दिलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे. माऊली तर म्हणाला की प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता, पावन अवस्था जरी झाली, तुम्ही स्वतः जरी देव बनलात
तरी सुद्धा धर्माच्या विरुद्ध वागू नका. आणि हे आपल्या सगळ्या अवतारात देवाने दाखवून दिले. कुठेही धर्माच्या विरुद्धात देव वागलेले नाही आहेत. तुम्ही म्हणाल कृष्णाने त्या पेंद्याच्या तोंडातलं ताक घेतलं नाही का, पण मुंजीच्या आधी घेतलेलं आहे. मुंज झाल्यानंतर कोणाचाही उष्ट खाल्लेला उल्लेख कुठेही सापडत नाही. तिथनं धर्म पाळला की नाही, उष्ट खायचं नाही. अहो जर बघायला गेलं ना तर धर्म इतका सखोल आहे की धर्मस्य तत्वम निहितं गुहाया म्हटलेलं आहे. नवऱ्याच्या देखत मुलाला जेवायला वाढू नये आणि मुलाच्या देखत नवऱ्याला वाढू नये असे धर्मशास्त्र आहे. आणि पत्नीचं जेवण नवऱ्यानं बघू नये हेही धर्मशास्त्र आहे. अच्छा, कोण पाळते हो? एका टेबलावर बसून सगळे जेवतात. एक तर टेबलावर बसून जेवणं हेच मुळात चुकीचं आहे, पण बसून जेवतात हे एकत्र जेवणं हे सगळं चुकीचं आहे ना. अन्नाला अपवित्र बनवता तुम्ही. डाव्या हाताने घेणं म्हणजे अपवित्रच आहे. डाव्या हातानं पाणी प्यायलं तरी सुद्धा जर ते उष्ट पाण्याचा दोष येतो तर याचा अन्नाचा दोष नाही काय ना. आणि या अन्नातून निर्मिती मनाची होत असते. आपण जे अन्न घेतो ते 3 मध्ये विभागलं जातं. एक ज्याला घन आहार, दुसरा द्रव आहार आणि तिसरा स्निग्ध आहार, असे 3 आहार. आणि हे 3 आहार पोटामध्ये गेल्यानंतर पुन्हा 3-3 मध्ये विभागले जातात. एक घन आहाराचं उदाहरण बघितलं तर असं दिसतं, घन आहार पोटात गेल्यानंतर तो जो त्यातला स्थूल भाग आहे 3 मध्ये विभागलेला, स्थूल, मध्यम आणि सूक्ष्म. त्यातला जो स्थूल भाग आहे तो मला वाटे बाहेर टाकला जातो. त्यातला जो मध्यम भाग आहे त्याच्यापासून मांसाची वृद्धी होते. आणि जो सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून मन निर्माण होतं. मन निर्माण होतं म्हणजे मनाला पोषक होतं. म्हणून तर आपल्याकडं दुष्काळामध्ये अमेरिकेचा गहू आपण खाल्ला. आता तुम्ही त्यावेळेला होता की नाही माहिती नाही मला, पण त्या ह्यात 72 साली मला वाटतं ते होतं. दुष्काळामध्ये अमेरिकेकडनं गहू आणि तिकडनं जो ज्वारी आली ती लाल ज्वारी ते खाल्लं. परिणाम तिथनं पुढे लोकांचं अमेरिकेला जाणं वाढलं की नाही. त्यांचं अन्न खाल्ल्याचा परिणाम तिकडे मन वाढायला लागलं. ज्याचं खावं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आपल्याकडे म्हणे पण आहेत. म्हणजे अन्नाचे परिणाम हे होत असतात. म्हणून अन्न हे पवित्रच खाल्लं गेलं पाहिजे. अन्न विकायला धर्माचा प्रतिबंध आहे. मग हॉटेल संस्था चालायच्या कशा? तर ज्याला निकड आहे त्याच्यापुरतं त्यांनी आहे. समजा घरामध्ये कोणच नाही आहे, करता येत नाही आहे आणि वेळेचं बंधन आहे, अशा पुरतं आहे. पण त्यांना सुद्धा जेवत असताना त्याच्या खाली त्या अन्नाची किंमत असणारे पैसे ताटाखाली ठेवावेत असं शास्त्र आहे. द्रवान्नाचा सुद्धा तसाच विषय आहे. द्रवांना 3 वेळा भाग होतात त्याच्यातला जो स्थूल भाग आहे तो मूत्रावाटे टाकला जातो. मध्यम भागापासून रक्त बनतं आणि स्थूल भागापासून प्राण बनतो. बरोबर. हे जे आपल्या धर्मशास्त्रांना हे ऋषीमुनीने हे सगळं अभ्यासून सांगितलेलं आहे. म्हणून वेदांत गो ब्राह्मण स्यात, क्षत्रियो विजयी भवेत, वैष्णव धन समृद्धी स्यात, शूद्र सुखमवाप्नुयात असं विष्णू सहस्रनामाने सांगितलेलं आहे. नक्कीच किती सांगावं तेवढं थोडं आहे. माझं आता लेक्चर नाही आहे खरं तर, पण विषयाला म्हणून सांगितलं. नाही, पण खरं बरं झालं की अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले होते. या सगळ्या प्रश्नांची तुम्ही सखोलपणे उत्तरं दिलीत. आणि जी काय म्हणतो किलमिशा म्हणणं चुकीचं राहील इकडे, पण विविध मुद्दे जे उपस्थित केलेले होते ते मुद्दे जे आहेत ते कदाचित लोकांच्या मनातले क्लिअर झाले असावेत अशी आपण अपेक्षा करूयात. तुर्तास आभार एबीपी माझ्याकडून की तुम्ही. आणि शेवटचं सांगायचं म्हणलं, ज्यांना काही धार्मिक शंका येतील त्यांच्यासाठी हे धर्मपीठ आहेत. बरोबर. त्या धार्मिक संस्थांचं कामच आहे की यांचं धार्मिक शंकांचं निराकरण करणं. इथं त्याच्यासाठी कोणतीही केस फी घेतली जात नाही. डॉक्टरांच्याकडे घेतात तसं इथं केस फी घेतली जात नाही. पण शंकांचं निरसन आता जरूर होईल. स्वामी असतील तर लगेच होईल, नसेल तर काही कालावधीनं दौऱ्यावरून आल्यानंतर होईल, पण होणार हे नक्की. त्यामुळे हे खरं तर स्वामींनी सुद्धा सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुमच्या मनामध्ये सुद्धा जर का काही प्रश्न असतील तर त्या सगळ्या प्रश्नांचं जे निराकरण आहे ते स्वतः धर्माबद्दलचे जे प्रश्न असतील त्यांचं निराकरण स्वामींकडून नक्कीच केलं जाईल. पुन्हा एकदा ज्योतिषशास्त्र नाही, ज्योतिषशास्त्र नाही, ते अतिशय महत्वाचं. पण पुनश्च एकदा आभार की सगळ्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत. आणि धर्म असेल किंवा मूर्ती असेल किंवा इतरही सगळ्या गोष्टी असतील की त्या बाबी आम्हाला समजावून सांगितल्यात आणि त्या आम्हाला समजल्या सुद्धा. धन्यवाद. नारायण नारायण. तुर्तास या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.